नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडी सार्थात पाहणार आहोत। 36 जिल्हे 72 बातम्या। अकलूजची ग्रामदैवत श्री अकलाई देवीला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त 64 भाज्यांचा नैवेद्य आणि 64 भाज्यांनी केली सजावट। देवीचा महाप्रसाद म्हणून बाजरीची भाकरी, खेंदाड, राळे भात, जिलेबीचं वाटप। हजारो भाविकांनी घेतला या महाप्रसादाचा लाभ। नवीन वर्षातला पहिला सण असल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल सभागृह, रुक्मिणी सभागृह तसंच मंदिराच्या इतर भागांची 50हून अधिक कर्मचाऱ्यांकडून साफसफाई। मकर संक्रांतीच्या दिवशी महिला भाविकांकडून पार पाडला जातो वनौषाचा कार्यक्रम। प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चंदनपूर येथे आजपासून श्री खंडेराय महाराज यात्रोत्सवाला सुरुवात। जेजुरीवरून आलेल्या मशाल ज्योतीचं सवाद्य मिरवणूक काढत स्वागत। अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मोहटादेवी येथे शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता। वेदमंत्रांच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला। विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल। येवला शहरात पतंगोत्सवाची धूम, लहानग्यांसह मोठ्यांमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह। मकर संक्रांती सणानिमित्त ग्रामीण भागासह राजगुरुनगर शहरातील बाजारपेठेत वेगवेगळ्या आकाराची सुगडी दाखल। संक्रांतीच्या तयारीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त पिंपरीतील बाजारपेठ सजली। बाजारात विविध रंगी, कागदी आणि प्लास्टिकच्या पतंग विक्रीसाठी दाखल। नागपुरात तब्बल 18 लाख रुपये किमतीचा जप्त केलेला नायलॉन मांजा रोड रोलर फिरवून केला नष्ट। नागपूर पोलिसांच्या से नो टू नायलॉन मांजा या अभियानांतर्गत कारवाई। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंचाचं मृत्यू प्रकरण। टिप्पर चालक पोलिसांच्या ताब्यात। टिप्पर चालकाला आता न्यायालयात हजर करण्यात आलंय। 17 जानेवारीला परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार। सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी लॉंग मार्चचं आयोजन। आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। बीड हत्या प्रकरणात विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। विष्णू चाटेची लातूरच्या जेलमध्ये ठेवण्याची विनंती फेटाळण्यात आलेली आहे। आरोपी विष्णू चाटेचा केज न्यायालयात लातूरच्या जेलमध्ये हलवण्यात यावं या मागणीचा विनंती अर्ज, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला। चाटेचे वकील सचिन शेप यांची माहिती। मसाजोगमधील ग्रामस्थांकडून उद्या 10 पर्यंत अल्टिमेटम। उद्या सकाळी 10 पर्यंत तपासाची माहिती द्या, अन्यथा आत्मदहन करणार। आंदोलन मागे घेतल्यानंतर मसाजोगमधील ग्रामस्थांकडून सामूहिक आत्मदहनाचा इशारा। एसआयटीचे मुख्य अधिकारी उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। धनंजय देशमुखांच्या मागणीनुसार एसआयटीचे मुख्य अधिकारी माहिती देतील। एसपी नवनीत कावत यांची माहिती। विष्णू चाटेला कोर्टात हजर करतेवेळी सरकारी वकील गैरहजर। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी बाजू मांडली। दरम्यान सरकारी वकिलांची ऑर्डर रद्द करा, सरकारी वकील गैरहजर राहिल्यास मी माझा वकील देणार, बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। सोलापूरच्या माढ्यात आता दर सोमवारी जनता दरबार भरणार। कोणत्या अधिकाऱ्याने कामात हलगर्जीपणा केला तर मला सांगा, त्यांचा कार्यक्रम करतो, आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी फूट, अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांना फोन। तर सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मागणी। भंडाऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ जेवण याची आमदार राजू कारेमोरींनी घेतली भेट आणि पाहणीही केली। 7 दिवसांची वॉर्निंग देत आमदारांनी खडसावलंय। वाशीमध्ये अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा। पालकांनी दुचाकी दिल्यास 25,000चा दंड, यासह गुन्हा दाखल करण्याचाही पोलिसांचा इशारा। गडचिरोलीतील एटापल्लीमध्ये 8 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस। क्रीडा संमेलनात नशा केल्याचे आरोप शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून ही कारवाई। सांगलीत पोलीस ठाण्यासमोरच 2 गटात तुंबळ हाणामारी। 4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून राडा। पोलिसांकडून दोन्ही गटाच्या लोकांना अटक। गोंदियात घरफोडीच्या घटना सुरूच, घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लुटला। आरोपींवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। शिक्षकांनी विद्यार्थिनींची छेड काढली, पालकांनी शिक्षकाला चांगला चोप दिला। रत्नागिरी शहरातल्या नामांकित शाळेतील हा प्रकार, कंत्राटी तत्वावरील शिक्षकांचं शाळेकडून निलंबन, पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतलं। रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची महसूल विभागातील अधिकाऱ्याला शिवीगाळ, अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात उदय सामंतांकडे तक्रार। नागपूरच्या पारडी पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या 2 कुख्यात आरोपींना अटक, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत।
धुळे शहरातील अनधिकृत बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी पालिकेकडून कारवाईचे आदेश. पालिका क्षेत्रातील 222 जागा निश्चित बॅनर लावताना महापालिकेच्या परवानगीसह बॅनरवर QR कोड बंधनकारक. परभणीच्या पाथरी येथील खेटुळा पाटीजवळ उसाला लागली आग. या आगीत गोविंद चौधरी या शेतकऱ्याचा 2.5 एकरवरील ऊस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याच्या बाजारभावात 1,000ची घसरण. शेतकरी चिंतेत. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. सोलापूरच्या लोंढेवाडीत विषमुक्त द्राक्ष शेतीचा यशस्वी प्रयोग. 1.5 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांचं बदलत्या ऋतूपासून बचाव करण्यासाठी 40,000 घडांना कागदी कवच. नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक. पारशिवनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांचा रास्ता रोको. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी. गडचिरोलीच्या जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या 18 जवानांच्या पाल्यांना शिक्षणाची मदत. मुंबईतील जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्टकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांचं सहकार्य. समाजसेवक बाबा आमटे यांची चंद्रपुरातील आनंदवन संस्था आर्थिक संकटात. 3 वर्षापासून जवळपास 16,50,00,000 रुपयांची प्रचंड आर्थिक तूट. संस्थेकडून मदत करण्याचं आवाहन. चिपी मुंबई विमानसेवा 15 दिवसात सुरू करा, नाहीतर चिपी विमानतळाला टाळं ठोकणार. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा इशारा. तर विमानतळाला टाळं ठोकून दाखव, तुझ्या घराला टाळं ठोकू. नारायण राणेंचा नाईकांना पलटवार. बुलढाण्यात केस गळणाऱ्या नागरिकांची संख्या गेली 150वर. केस गळतीचं कारण अजूनही अस्पष्ट. दिल्ली चेन्नईवरून विशेषज्ञ डॉक्टर बाधित गावांच्या भेटीला. भंडाऱ्याच्या पारडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबवला थेंबे थेंबे तळेसाचे उपक्रम. विद्यार्थ्यांसाठी उघडली सेव्हिंग बँक. तर 6 महिन्यात विद्यार्थ्यांनी जमवले 1,75,000 रुपये. हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे झाडं कोरडी पडत असल्यानं शेतकरी चिंतेत. आडगाव, विरवाडे, नरवाडे, वडती, वर्डी, नागलवाडी या भागात रोगाचा प्रादुर्भाव. परभणी जिल्ह्यात 12 केंद्रांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपली. 23,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी त्यांची अजूनही शिल्लक आहे. शासन पुन्हा मुदतवाढ देणार का, याकडे लक्ष. जालना जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार. हवामान विभागाचा अंदाज. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचीही शक्यता. नांदेड जिल्ह्यात थंडीमुळे ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल पिकं बहरली. मात्र ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. नांदेडमध्ये 75% शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने कापूस घरातच साठवून ठेवला. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात हजारो हेक्टरवर कापसाची लागवड. मात्र अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान. जळगावच्या 40 गावात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर परिणाम. या पिकावर करपा रोगाचं सावट असल्याने दरातही घसरण. उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. भंडाऱ्याच्या 11,000 एकर धानाला सिंचनाचा लाभ मिळणार. एटीआरडोह विभागाची माहिती. धान पिकांच्या सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आलं. शेतकऱ्यांकडून उन्हाळी धान पेरणीला सुरुवात. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 2,057 हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची लागवड. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान पिकांची सर्वाधिक लागवड. मालेगावच्या कसमादे परिसरात मजूर टंचाईमुळे कांदा लागवड रखडली. कांदा रोपे खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत. कांदा लागवडीसाठी मशीनला पसंती. परभणी महानगरपालिकेकडून आजपासून प्रभागनिहाय विशेष शिबिराचं आयोजन. नळपट्टी आणि घरपट्टीसाठी शासनी माफ योजना सुरू. तर प्रभाग समिती अंतर्गत शिबिरांचंही आयोजन. परभणीत ई-केवायसी करण्यासाठी अद्यापही बँकेतील गर्दी जी आहे ती कमी होईना. महिलांची सतत गर्दी होत असल्याने बँकेत इतर व्यवहार करण्यासाठी आलेल्यांना त्रास होतोय. पुण्याच्या राजगुरुनगर येथील शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल येथे स्पर्धेचं आयोजन. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. वर्ध्यात नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. विविध ठिकाणाहून स्पर्धकांनी घेतला सहभाग. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवालांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण. जळगाव जिल्ह्यात आरटीईसाठी आजपासून विद्यार्थी नोंदणीला सुरुवात. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण. 268 शाळांमध्ये 3,168 जागा प्रवेशासाठी उपलब्ध. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय HMPVसाठी सज्ज. रुग्णालयातील 20 रुग्णशय्या आरक्षित. सुदैवानं आतापर्यंत एकाही रुग्णाची अकोल्यात नोंद नाही.
कोल्हापूरच्या इचलकरंजीत पैसे मागितल्याच्या वादातून 2 मित्रांमध्ये चाकू हल्ला. आरोपी वैभव मोरे पोलिसांच्या ताब्यात तर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार. कोल्हापूरच्या इचलकरंजीत तडीपार आरोपी दीपक कांबळेकडून महाविद्यालयीन तरुणीची छेड, आरोपीला न्यायालयीन कोठडी. अमरावतीमधील गोल्डन फायबर कंपनीत कामगारांना विषबाधा प्रकरण, कंपनीबाहेर शेकडो कामगारांचं ठिय्या आंदोलन. मनसे सरचिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वात ठिय्या कारवाईची मागणी. बच्चू कडूंच्या नेतृत्वात ठाणे पालिकेवर दिव्यांगांचं आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यानं दिव्यांग बांधवांचा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा. चंद्रपूरच्या वनविभाग पथकाकडून धाराशिवमधील वाघांचा शोध, मानवी वस्तीत दहशत पसरवणाऱ्या वाघाचा शोध सुरू. सह्याद्री अभयारण्यात वाघाची मुक्तता करण्यात येणार. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील रांजणीमधील धाराशिव जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट धूळखात एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला दिलेला अलर्ट धाब्यावर. जळगावच्या चाळीसगाव बस स्थानकात गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय. 84 बसेसची गरज असताना आगारात फक्त 64 बसेस उपलब्ध. हिंगोली जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश लागू. सण उत्सव, सभा बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा निर्णय. पुण्याच्या जुन्नरमध्ये 500 रुपयांमध्ये 15 मिनिटं उत्पन्नाचा दाखला देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. तालुका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रॅकेट उघडकीस. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील बोंडगाव, मनसगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक जी आहे ती जोरात. अवैध रेती वाहतुकीकडे महसूल विभागाचं दुर्लक्ष. अकोल्याच्या अकोटमध्ये बारमध्ये मोबाईल चोरीची घटना. दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून मोबाईल लंपास. मोबाईल चोर सीसीटीव्हीत कैद. वाशिमच्या शेलू बाजाराला अकोला जिल्ह्याच्या पिनकोड असल्यानं अडचण. ग्रामस्थांना आर्थिक व्यवहार आणि अन्य सरकारी कामकाजात अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या मुलुंडमधील पीएमसी बँकेसमोर ग्राहकांचं आंदोलन. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आरोपींना जामीन झाल्याप्रकरणी नागरिकांना आक्रमक. दिल्ली हायकोर्टात पिटिशन दाखल करण्याचा इशारा.